मित्रांनो, गौतम बुद्धांच्या डोक्यावरचे केस कुरळे का होते हे तुम्हाला माहितीये का? जेव्हा गौतम बुद्ध आत्मज्ञानाच्या शोधात निघाले तेव्हा त्यांनी राज्य सोडतानाच मुंडन करून घेतलं होतं आणि मग एकदा जेव्हा ते साधना करण्यासाठी एका झाडाखाली बसले तेव्हा त्या दिवशी प्रचंड कडक ऊन पडू लागलं. पण गौतम बुद्धांना याची अजिबात जाणीव नव्हती. बुद्ध आपल्या साधनेत तल्लीन होते. त्याच वेळी एक गोगलगाय तिथे झाडाखाली बसून हे सगळं बघत होती. बुद्धांची तपस्या तर सुरू आहे पण ऊन खूप कडक आहे, यामुळे बुद्धांचं ध्यान भंग होऊ शकतं असा विचार त्या गोगलगाईच्या मनात आला. म्हणून ती सरपटत त्यांच्या डोक्यावर गेली आणि बुद्धांच्या शरीराला थंडावा देण्याचा प्रयत्न करू लागली. हे सगळं बघून तिथे आणखी गोगलगाई आल्या आणि त्यांच्या डोक्यावर एका टोपीसारख्या जाऊन बसल्या. असं सांगितलं जातं की या तब्बल 108 गोगलगाई होत्या. जेव्हा महात्मा बुद्धांची साधना पूर्ण झाली तेव्हा त्यांनी आपल्या डोक्यावर त्या गोगलगाई पाहिल्या, पण तोपर्यंत त्या सर्व गोगलगाईंनी आपले प्राण त्यागले होते आणि तेव्हापासूनच महात्मा बुद्धांनी कायमसाठी त्या गोगलगाईंना आपल्या डोक्यावर धारण केलं. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल आधी माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.